हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन क्रमांक 3 लीगल लँग्वेजमधील। ओके, तुम्हाला काय केलं जातं, एक कायदा, एक लॉ जो आहे तुमच्यासमोर असा दिला जातो आणि त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिली जाते। या भागामध्ये काही डेट असेल, या भागामध्ये ॲक्टचा क्रमांक असेल, वरती हिडिंग असेल, त्या जो कोणता कायदा दिला जाईल। इथं मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट दिला आहे। आता हे गरजेचं नाही आहे किंवा हे प्रेडिक्शन नाही की हाच कायदा दिला जाईल, पुन्हा तुम्हाला याचं नाव चेंज करून दिलं जातील। ओके, खाली काही इन्फॉर्मेशन असेल या कायद्याच्या संदर्भामध्ये, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टच्या संदर्भामध्ये, आणि तुम्हाला काय केलं जातं, प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नामध्ये विचारलं जातं की बाबा आयडेंटिफाई करा। आयडेंटिफाई करा म्हणजे काय, ओळखायचं। काय ओळखायचं? आपल्याला शॉर्ट टायटल ओळखायचा, आपल्याला लॉंग टायटल ओळखायचं, आपल्याला इनॲक्टिंग फॉर्म्युला म्हणजे तो कायदा ची अंमलबजावणी कधीपासून झालेली आहे ते, आणि त्याच्यानंतर डेट ऑफ ॲसेंट म्हणजे त्या कायद्यावर माननीय राष्ट्रपती असेल किंवा कोण असेल, गव्हर्नर यांनी कधी स्वाक्षरी केली। आता इथं बघा, राष्ट्रपती आणि गव्हर्नर यांच्यामध्ये फरक काय आहे की एखादा कायदा जर तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये विचारला तर त्या जो काही कायदा असेल त्याच्यावर कोणाची स्वाक्षरी असेल, महाराष्ट्राचं तत्कालीन जे कोणी राज्यपाल असतील त्यांची सिग्नेचर असेल, आहे का नाही। आणि एखादा कायदा जर पार्लमेंटनं म्हणजे संसदेनं पारित केला तर त्या कायद्यावर कोणाची स्वाक्षरी असेल, तर राष्ट्रपतीची स्वाक्षरी असते, आहे का नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व ओळखायचं आहे। ओके, हे सर्व आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे। तर बघा, हे तुम्हाला दिलेलं आहे मॅटर काय आहे, द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961। ओके, याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट टायटल ओळखा असं सांगितलं। आता शॉर्ट टायटल ओळखण्यासाठी सिम्पल जे काही हेडिंग आहे, ही जी काही हेडिंग आहे हे तुमचं असते शॉर्ट टायटल। बघा, याच्यासाठी तुम्हाला काही वेगळं इंग्लिशची तयारी करायची गरज नाही किंवा मनानं काहीच लिहायचं नाही, फक्त बघून लिहायचं आहे। बरीच नाव दिलेलं आहे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट। याला पूर्ण शॉर्ट टायटलमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता, दिस ॲक्ट मे बी कॉल्ड ॲज अ मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961। आलं का लक्षात? शॉर्ट टायटल काय असेल, एक तर वरचं लिहा तुम्ही नाव, द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट, किंवा हे जे दिसायले ना, दिस ॲक्ट मे बी कॉल्ड ॲज अ मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट। झालं तुमचं इथं एक मार्क फिक्स झालं का नाही? काहीतरी होतं का याच्यामध्ये मनासारखं, म्हणजे लिहिण्यासारखं, म्हणजे तुम्हाला नाही लिहिता आलं असं काही आहे का? तुम्ही मराठीचे विद्यार्थी आहेत, मराठी भाषामध्ये लिहितात असं तुम्ही सांगता, मला विचारता, तर बघा तुम्हाला हे फक्त बघून लिहायचं आहे। ओके, हा झाल्यानंतर बघा तुम्हाला अजून सोपं एक सांगतो, तुम्हाला विचारलं जाईल डेट ऑफ ॲसेंट। आता डेट ऑफ ॲसेंट कसं ओळखायचं, तर हे जे काही तुम्हाला इथे डेट दिसते ना, हा काही दिनांक दिसतो ना, कोणता दिनांक आहे, 12 डिसेंबर 1961। हे जे काही डेट आहे ती डेट कोणती आहे, डेट ऑफ ॲसेंट आहे, डेट ऑफ ॲसेंट आहे। म्हणजे 12 डिसेंबरला काय केलेलं आहे, माननीय तत्कालीन जे कोणी राष्ट्रपती आहे त्यांनी काय केलेलं आहे, 1961चे त्यांनी काय केलेलं आहे की या कायद्याला स्वाक्षरी केली आहे, त्या कायद्यावर स्वाक्षरी केली। बघा, आपल्याला माहीत आहे कोणताही कायदा कधी तयार होतो, राष्ट्रपतीच्या मंजुरीनंतर किंवा राज्यपालाच्या मंजुरीनंतर। मग राज्यपालांनी कधी मंजुरी दिली, तर त्यांनी मंजुरी दिलेली आहे 12 डिसेंबर 1961। म्हणजे हा जो काही डेट या साईडला तुम्हाला दिसेल ती कोणती असेल, ॲसेंट डेट असेल, म्हणजे राष्ट्रपतीची स्वाक्षरी असेल किंवा राज्यपालाची स्वाक्षरी असेल। आलं का लक्षात? 2 प्रश्न सॉल्व्ह झाले ना, शॉर्ट टायटल सॉल्व्ह झाला आणि डेट ऑफ ॲसेंट सुद्धा सॉल्व्ह झाला। आता बघा, इथं 2 तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत, एक आहे इनॲक्टिंग फॉर्म्युला आणि एक आहे लॉंग टायटल। इनॲक्टिंग फॉर्म्युला आणि एक आहे लॉंग टायटल। आता ही कसं ओळखायचं, तर कोणताही कायद्याची सुरुवात त्या कायद्यामध्ये ॲन ॲक्टपासून सुरुवात होईल। बघा, ॲन ॲक्टपासून सुरुवात होईल, तर हे जे काही ॲन ॲक्टपासून जे काही सुरुवात होते, हा जो काही असतो हा लॉंग टायटल असतो। हा काय असतो, लॉंग टायटल असतो। हा काय असतो, लॉंग टायटल आहे, म्हणजे दीर्घ शीर्षक किंवा त्या कायद्याचं दीर्घ नाव, आणि या नावामधून काय प्रस्थापित होतं की तो कायदा कशासाठी आलेला आहे, त्याचा ऑब्जेक्ट काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याचा हेतू काय आहे, हे ओळखण्याचं काम काय केलं जाते, इथून प्रस्थापित केलं जातं किंवा इथून ओळखला जातो। तर बघा, आपण हे पूर्ण वाचून काढूया जेणेकरून तुम्हाला इथं उद्देश समजून येईल।
बघा याने काय म्हटलेलं आहे, ॲन ॲक्ट टू रेग्युलेट द एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन in certain establishment for certain period before after childbirth and to provide for a maternity benefit and others benefit. म्हणजे काय आहे की हा कायदा कशासाठी रेग्युलेट करतो, यांच्यासाठी कोणासाठी रेग्युलेट करतो, वुमनसाठी म्हणजे जी महिला आहेत त्यांच्यासाठी रेग्युलेट करतो. आणि कशाच्या बाबतीमध्ये करतो की की जे काही मॅटर्निटी म्हणजे जे आपण काय म्हणतो गरोदर स्त्रिया आहेत जे कामाच्या ठिकाणी आहेत तर आणि गव्हर्नमेंट सर्वंट असतील कोणी असते, ओके, खाजगी क्षेत्रामध्ये असेल किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये असेल किंवा अदर क्षेत्रामध्ये असेल, तर असे जे काही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असतील कोणत्याही क्षेत्रामध्ये असणारे जे काही स्त्रिया आहेत, जे गरोदर स्त्रिया आहेत म्हणजे त्यांना आता मुलं होणार आहेत, जो कोणी बाळ वगैरे होईल, तर त्यांना आपण काय म्हणतो त्यांच्यासाठी काही बेनिफिट दिलेले आहेत, यांच्यासाठी आम्ही तो काय केलेला आहे, हा कायदा तयार केलेला आहे. याला काय म्हटलेलं आहे, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट. म्हणजे हे काय असेल, इथपर्यंत काय असेल, इथून इथपर्यंत जो काही आहे हे बेनिफिटपर्यंत हा तुमचा झाला लॉंग टायटल. आलं का लक्षात? हा काय आहे तुमचा लॉंग टायटल आहे. लॉंग टायटल कुठून कुठपर्यंत आहे, हे इथपर्यंत आहेत. कुठून, ही पूर्ण पहिली लाईन, त्याच्यानंतर दुसरी लाईन आणि हे त्याच्यानंतर इथपर्यंत. हा असतो तुमचा लॉंग टायटल. लॉंग टायटल ओळखायचा असेल तर ॲन ॲक्टपासून जो काही सेंटेन्स सुरू होतो तो असतो तुमचा लॉंग टायटल. आणि बघा शेवटी, सर्वात शेवटी काय आहे, इनॲक्टिंग फॉर्म्युला, म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली. तर बघा तुम्हाला हे जे काही पॅराग्राफ आहे कायद्याचा त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा, बी इट इनॲक्टेड. बघा अंमलबजावणी बाय पार्लमेंट, कोणाच्या मार्फत झालेली आहे, पार्लमेंट म्हणजे संसदेच्या मार्फत झालेली आहे. आता कधी झालेली आहे हे महत्त्वाचं आहे. बघा 12th year ऑफ द रिपब्लिक, म्हणजे कधी की देशाच्या रिपब्लिक डेला, रिपब्लिक डे म्हणजे काय, 26 काय झालेलं आहे, 26 जानेवारी आपल्याला हे डेट इथं प्राप्त झालेली आहे. कारण रिपब्लिक डे गणराज्य दिवस कधी असतो, 26 जानेवारी असतो. पण कधीचा आहे, 12वा काय आहेत रिपब्लिक डे आहे. मग 12वा जो काही रिपब्लिक डे आहे तिथून काय केलेलं आहे, या कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे. म्हणजे इनॅक्टिंग फॉर्म्युला कधीचा आहे, कधी अंमलबजावणी झालेली आहे, 12व्या गणराज्य दिवसापासून. तर एवढंच लिहायचं तुम्हाला, मनानं असं टाकायचं नाही की बाबा 1962 पासून झालेलं आहे, असं नाही लिहायचं. असं एवढंच लिहायचं की बाबा हा जो काही कायदा आहे याची इनॅक्टेड डेट आहे 12th year ऑफ द रिपब्लिक. आलं का लक्षात? काय होतं याच्यामध्ये, न येण्यासारखं काहीच नव्हतं. शॉर्ट टायटल कुठे आहे, इथंच आहे. इनॅक्टिंग फॉर्म्युला कुठे आहे, इथंच आहे. लॉंग टायटल कुठे आहे, इथंच आहे. डेट ऑफ ॲसेंट कुठे आहे, इथंच आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. तर तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे. आत्ता मला असं वाटतं की तुम्हाला हे ओळखता येईल. ओके, इथं मग कसं लिहायचं याला एक्झाम्समध्ये, बघा एक्झाम्समध्ये तुम्ही असं लिहू शकता, शॉर्ट टायटल असं शीर्षक टाकायचं, मराठीमध्ये टाकायचं नाही, इंग्लिशमध्ये टाकायचं शॉर्ट टायटल, आणि असं लिहायचं, दिस ॲक्ट मे बी कॉल्ड ॲज अ मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट. मग हे मी तुम्हाला मराठीमध्ये समजण्यासाठी दिलेलं आहे. या कायद्याला मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 असे म्हणतात. हा कायद्याचा काय संक्षिप्त नाव आहे, जो कायद्याला ओळखण्यासाठी वापरला जातो. ओके, मग देन लॉंग टायटल. लॉंग टायटल काय आहे की मी आता तुम्हाला सांगितलं की ॲन ॲक्टपासून याची सुरुवात होते. बघा हे पूर्ण इथं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, ॲन ॲक्ट टू रेग्युलेट द एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन इन सर्टन एस्टॅब्लिशमेंट फॉर सर्टन पिरियड्स बिफोर अँड आफ्टर द चाइल्ड बर्थ अँड टू प्रोव्हाइड फॉर अ मॅटर्निटी बेनिफिट अँड सर्टन अदर बेनिफिट. बघा महिलांच्या रोजगारांचं नियमन करण्यासाठी आणि बाळंतपणाच्या आधी व नंतरच्या विशिष्ट काळासाठी सुविधा व फायदे देण्यासाठी हा कायदा आहे. हा काय आहे, कोणासाठी आहे, महिलांसाठी आहे. बाळंतपणाचा म्हणजे जो पिरियड आहे त्या पिरियड्समध्ये त्यांना काही सुविधा आणि बेनिफिट देण्यासाठी हा कायदा आहे. आणि हे काय आहे, या कायद्याचा काय उद्देश आहे, मी तुम्हाला काय म्हटलं की बाबा लॉंग टायटल नेहमी तो कायद्याचा उद्देश काय आहे, तो कायद्याचा उद्देश काय आहे हे ओळखण्यासाठी काय केला जातो, वापरला जातो. इनॅक्टिंग फॉर्म्युला कधीचा आहे, कधी अंमलबजावणी झाली, बी इट इनॅक्टेड बाय पार्लमेंट इन द 12th year ऑफ रिपब्लिक ऑफ इंडिया. हा जो काय आहे, हा मॅटर जो काही आहे हा
इनॅक्टिंग फॉर्म्युला अंमलबजावणीची डेट आहे. आणि डेट ऑफ ॲसेंट मंजुरीची तारीख कधी मंजुरी दिलेली आहे याला राष्ट्रपतींनी 12 डिसेंबर 1961. आलं का लक्षात? काहीतरी हार्ड होतं का? काहीच हार्ड नव्हतं. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करा. थँक्यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.